समुद्राचं पाणी खारट का असतं यामागचं खरं विज्ञान तुम्ही कधी विचार केला आहे का? नद्यांचं पाणी गोड असतं, पण त्या ज्या समुद्रात जाऊन मिळतात त्याच समुद्राचं पाणी खारट का असतं? जर समुद्रात इतकं पाणी आहे तर ते पिण्यास योग्य का नाही? चला जाणून घेऊया या रहस्यामागचं विज्ञान. नमस्कार मित्रांनो, समुद्र हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जलस्रोत आहे. पृथ्वीच्या सुमारे 71% भागावर समुद्र पसरलेला आहे. पण इतकं पाणी असूनही आपण ते थेट पिऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे त्यातील मीठ. पण हे मीठ समुद्रात आलं तरी कुठून? चला जाणून घेऊया. मीठ समुद्रात कसं येतं? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा समुद्राचं पाणी डोंगर, दगड आणि मातीवरून वाहत नद्या आणि ओढ्यांमध्ये मिसळतं. या प्रवासात पाण्यात खडकांमधील सूक्ष्म खनिज आणि क्षार विरघळतात. नद्या हे क्षार हळूहळू समुद्रापर्यंत घेऊन येतात. लाखो कोट्यावधी वर्षापासून ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे समुद्रात मीठ तसंच साचत राहतं. समुद्राचं पाणी अधिक खारट का होतं? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाणी वाफ बनून आकाशात जातं. पण मीठ हे वाफेबरोबर जात नाही, ते समुद्रातच राहतं. म्हणून वर्षानुवर्षे समुद्रात मिठाचं प्रमाण टिकून राहतं. सर्व समुद्र सारखेच खारट असतात का? नाही. काही समुद्र इतरांपेक्षा जास्त खारट असतात. याचं कारण म्हणजे हवामान, बाष्पीभवनाचं प्रमाण आणि त्यात मिसळणाऱ्या नद्यांचे प्रमाण. तुम्हाला माहीत आहे का, समुद्राच्या पाण्यात सरासरी 3.5% मीठ असतं. म्हणजेच 1 लिटर समुद्राच्या पाण्यात सुमारे 35 ग्रॅम मीठ असू शकतं. म्हणूनच समुद्राचं पाणी थेट पिणं आपल्या शरीरासाठी सुरक्षित नाही. म्हणून पुढच्या वेळी समुद्रकिनारी उभं राहाल तेव्हा फक्त लाटांचा आनंद घेऊ नका, तर लक्षात ठेवा, त्या प्रत्येक लाटेमध्ये लाखो वर्षांचा निसर्गाचा इतिहास दडलेला आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीमागे एक सुंदर विज्ञान आहे आणि ते समजून घेतलं की जग आणखी रंजक वाटू लागतं. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोड बाय श्रद्धा 31ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. थँक्यू.